डोळे डायलेट करतो म्हणजे आपण नक्की काय करतो? सो जेव्हा आपण डोळे तपासायला जातो तेव्हा मोस्टली तरी सगळे डोळ्याचे डॉक्टर आपल्या डोळ्यामध्ये ड्रॉप्स घालतात आणि एक 15-20 मिनिटं, अर्धा तास आपल्याला बसवून ठेवतात भावली मोठी करायला. हे कशासाठी करतात आणि हे नक्की काय असतं? आपला डोळा आहे कॅमेरासारखा आणि जसं कॅमेराला एक अपर्चर असतं, म्हणजे इट कंट्रोल्स द लाईट, त्याला प्युपिल किंवा बाहुली म्हणतात. ही बाहुली सारखी, म्हणजे आपण त्या बाहुलीवर लाईट मारला की ती बाहुली छोटी होते, म्हणजे आपल्या डोळ्यातला एंटर करणारा लाईट कमी होतो. अंधारामध्ये ही बाहुली नॅचरली मोठी होते, कारण अंधारात आपल्याला जास्त लाईटची गरज असते, म्हणजे आपल्याला दिसेल अंधारामध्ये. जर आपण ड्रॉप्स घालून, डायलेटिंग ड्रॉप्स, त्याला ट्रॉपिकासिल प्लस असं म्हणतात, ते ड्रॉप्स घातले आणि बाहुली आपण आर्टिफिशियली मोठी केली, तर आपल्याला डोळ्यातला आतला भाग दिसतो, म्हणजे डोळ्याचा मागचा पडदा ज्याला रेटिना म्हणतात, डोळ्याच्या मागची नस ज्याला ऑप्टिक नर्व्ह म्हणतात, आणि डोळ्याचा आतला भिंग सुद्धा ज्याला कॅटरॅक्ट झालाय का नाही हे आपल्याला बाहुली मोठी केल्यानंतर जास्त डिटेलमध्ये डोळ्याची तपासणी करता येते. ह्याला म्हणतात डायलेशन. ह्याचा इफेक्ट युजली 3-4 तास राहतो. ड्रॉप्स घातल्यावर आपल्याला जवळचं अंधुक दिसतं, पण एक 3-4 तासानंतर त्याचा इफेक्ट कमी झाला की बाहुली परत नॉर्मल पोझिशनला येते आणि आपल्याला परत नॉर्मल फंक्शन आणि दिसायला लागतं. धन्यवाद.